राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातील एकही आमदार खाल्ल्या मिठाला जागला नाही. अपवाद वगळता अमोल मिटकरी यांचा. आपल्याला ज्या माणसाने इथपर्यंत पोहोचवलं, आपल्याला मंत्री केलं, आमदार केलं, खासदार केलं, तरी देखील त्या माणसाचा अपघात आणि घातपात झालाय का हे विचारण्याची हिंमत जर या नेत्यांमध्ये येत नसेल, तर या नेत्यांना पुन्हा आमदारकीचं तिकीट सुनेत्र पवारांनी द्यावं का, हा विषय खूप मोठ्या चर्चेचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी दादांचा घातपात झालाय हे आता जवळजवळ 100% खरं आहे. या पाठीमागे खरी सगळ्यात मोठी शक्ती उभी आहे, जी दादांचा अपघात झाला हे माहीत असून देखील हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु याला अपवाद आहेत रोहित पवार. मित्रांनो, दादांचा अपघात झाल्याच्या नंतर लगेचच हा घातपात आहे, अपघात नसून 13व्या दिवशी सांगणारे रोहित पवार हे महाराष्ट्रातले पहिले होते. 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, तब्बल 5 पत्रकार परिषदा घेत त्यांनी आता दादांच्या मारेकऱ्यांना उघडे पाडलंय आणि अखेर कोणी दादांचा अपघात घडवून आणलाय, घातपात कोणी घडवलाय, अखेर ते असली चेहरे देशासमोर आता आलेले आहेत. मित्रांनो, ही सगळ्यात मोठी बाब म्हणजे दुःखाची बाब आहे. ज्या दादांनी, ज्या अजित पवारांनी संपूर्ण महाराष्ट्राला सांभाळलं, परंतु महाराष्ट्रातील एकही आमदार त्यांच्यावरती आता बोलायला तयार होत नाही, ही चिंतेची बाब आहे. मात्र अमोल मिटकरी यांनी खाल्ल्या मिठाला जागल्यासारखं त्यांनी पहिल्यांदाच विधान भवनामध्ये दादांच्या मारेकऱ्यांना अटक करा, दादांच्या मारेकऱ्यांवरती गुन्हे दाखल करा आणि कोण कोण आहे त्याची कसून चौकशी करा. मुंबईपासून केंद्रापर्यंत सगळ्या चौकशा झाल्या पाहिजेत. VSR कंपनीचे मालक, त्याचप्रमाणे पायलट आणि अनेक बडे नेते यामध्ये सामील असल्याची सगळ्यात मोठी खळबळजनक बातमी रोहित पवारांनी महाराष्ट्राला दिली आणि संपूर्ण महाराष्ट्र आता रोहित पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. नेमकं दादांना कोणी मारलं, नेमका दादांचा अपघात कोणी घडवून आणला, नेमका दादांचा घातपात कोणी घडवला, या सगळ्या बातम्या आता समोर येत असतानाच महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो अगदी त्या उंचीवर नेऊन गेलंय की आता सध्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बॅकफूटवरती फेकण्याचा प्रयत्न भाजप करून सध्या चालू आहे. मात्र अजित पवारांचे मारेकरी का सापडत नाहीत असा प्रश्न विचारल्याच्या नंतर कर्नाटक सरकारने दादांचा गुन्हा नोंद करून घेतला. मात्र महाराष्ट्र सरकारने सांगितलं की तो गुन्हा शून्य गुन्हा आहे, तो आम्ही इथे त्याची चौकशी लावू शकत नाही, अशी थेट प्रक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र दादांच्या मारेकरांना तो जरी पात्रात असेल, कुठे असेल, तरी त्याला शोधून काढू, असं सध्या देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार यांचं मात्र वक्तव्य अजून या संदर्भात आलेलं नाहीये. सुनेत्र पवार यांनी देखील याबद्दल आपलं कोणत्याही प्रकारचं अधिकृत असं वक्तव्य केलं नाही. मात्र जय पवार स्वतःची पत्रकार परिषद घ्यायला निघाले होते, मात्र त्यांना कोणी थांबवलं, पत्रकार परिषद घेऊ नका असा कोणी निरोप दिला, त्यामुळे जय पवारांची पत्रकार परिषद रद्द करावी लागली, असं सध्या महाराष्ट्र विचारतोय. मित्रांनो, जेव्हा शरद पवार आणि सुनेत्र पवार यावरती आपली भूमिका स्पष्टपणे मांडतील, तेव्हा मात्र अनेक चेहरे उघडे पडतील. त्यांनी दादांचा अपघात घडवून आणण्यासाठी सगळे प्रयत्न यशस्वीरित्या राबवले. मात्र मित्रांनो, सध्याच्या घडीला कोणते नेते आहेत हे शोधलं जात आहे. दुसरी महत्वाची बाब मित्रांनो, रोहित पवारांनी थेट आरोप केलाय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती. दादांच्या अपघाताच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या ताब्यात घेण्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी ज्या प्रकारे सगळे लोक कामाला लावले, असं पाहता मित्रांनो दादांच्या अपघातावरती मला खूप मोठा संशय येतोय, असं रोहित पवारांनी काही नेत्यांच्याकडे उंगली करताना म्हटलंय. दादांचा अपघात हा घडवून आणला गेला आहे. खरातकडे जाऊन दादांच्या अपघाताविषयी काही मंत्र म्हटले गेलेत का आणि त्यातूनच दादांचा अपघात झालाय का, असा देखील प्रश्न रोहित पवारांना पडलाय, महाराष्ट्राला पडलाय. म्हणून दादांचे मारेकरी सापडणं हे खूप गरजेचं आहे. दादांचे मारेकरी आपल्या जवळचेच आहेत, असा देखील सध्या सगळ्यात मोठा टोला रोहित पवारांनी लावलाय. त्यामध्ये देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान यांनी अतिशय कसून चौकशी करावी, दादांच्या मारेकऱ्यांना शोधावं, असं रोहित पवारांनी आपल्या पत्रात म्हटलंय. मात्र केंद्र सरकार त्याला कितपत उत्तर देत आहे ते लवकरच समजेल. मात्र मित्रांनो, सध्याच्या घडीला
अजित पवारांचे मारेकरी पुढच्या काही दिवसामध्ये नक्की सापडतील असं रोहित पवारांनी म्हटलंय. आपणास देखील काय वाटतंय, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचा घातपात झालाय की अपघात झालाय, याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. दादांचा मात्र अपघात घडवण्याच्या पाठीमागं कोणाचं षडयंत्र असू शकतं हे देखील लवकरच समजेल. मात्र अजित पवारांचे 40च्या 40 आमदार एकही शब्द काढायला तयार नाहीत, ही मात्र चिंतेची बाब आहे. ही मात्र विचार करायला लावणारी बाब